आज आपण बनवत आहोत कोथिंबीर वडी। तर त्याच्यामध्ये लागणारं साहित्य आहे बेसन, एक वाटी बेसन टाकलंय मी, दोन चमचे तांदळाचं पीठ, कुटलेली आलं लसूण मिरचीची पेस्ट 1.5 चमचे, मीठ चवीनुसार, हळद पाव चमचा, लाल तिखट घाला जेणेकरून थोडी तिखट व्हावी म्हणून, आणि थोडेसे तीळ, तीळ आणि ओवा आहे याच्यात। हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, वाफवण्यासाठी हे पाणी ठेवलेलं आहे, आणि हे इडलीचं भांडं आहे वाफवण्यासाठी घेतलेलं। त्याच्यामध्ये हे असं घ्यायचं आहे सगळं। जसं तुम्हाला गोल हवी असेल तर तुम्ही गोल बनवा, अशी चपटी हवी असेल तर चपटी बनवा, तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी तुम्ही घेऊ शकता। मी जरा जाडसरच करते कारण की जरा ती व्यवस्थित लागते, पातळ केली की ती लवकर तळली जाते, त्याच्यामुळे मी जराशी जाडसर बनवते। आणि ह्याच्यावरती थोडेसे हलकेसे तीळ घालायचे वरून। माझी वडी थापून झाली, त्याच्यावरती हलकेसे तीळ घालायचे। आणि हे वाफवायला ठेवायचे। 20 ते 25 मिनिटं ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती। आणि वडी झाल्यानंतर चेक करायची आहे असं काहीतरी टूथपिक किंवा सुरी घालून, जेणेकरून ते पीठ त्या सुरीला किंवा टूथपिकला लागणार नाही असं। त्याच्यानंतर ती वडी शिजलेली असेल हे आपल्याला कळेल। ही बघा, ही वडी शिजलेली आहे आता, आणि तुम्ही गॅस बंद करायचा आहे। वडी तेल तापवलेलं आहे, आणि